भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउटचा पर्याय एमपीएससी कडून रद्द. प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचा निर्णय. सारख्याच पदांसाठी पसंती दिल्यास विचार केला जाणार नाही. पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकनंतर आता अहिल्यानगर आणि पुणे कनेक्शन उघड. अहिल्यानगरातून धनंजय लोखंडेला अटक तर पुण्यात मनीषा वाघमारे पोलिसांच्या ताब्यात. महाराष्ट्र एटीएसची राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला आणि नांदेडमध्ये एटीएसचे छापे. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी टोळीशी संबंधित व्यक्तींवर कारवाई. पाकिस्तान युद्धाबाबत बाहेर येणारी आकडेवारी अर्धी करा, आपली दुप्पट करा, खरी स्थिती कळेल. 1971च्या युद्धाचा संदर्भ देत माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं विधान. पाकिस्तानशी संवादाची दारं कायम उघडी ठेवायला हवीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय भुजबळांचं मोठं विधान. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेल साठ्यात विक्रमी घट. तेल पुरवठा कमी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात फक्त 2 गाड्या. देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर. मंत्री अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द तर गाड्या कमी करून 2-4 दिवसांची हवा करण्याचा प्रयत्न. नाना पटोलेंची टीका. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कात 6% 15% वाढ. जळगावात सोनं 8,500 तर चांदी 20,000 महागली. भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकरण आवारीला अटक. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारीची सहमती असल्याचं तपासात निष्पन्न. निदा खानला आश्रय देणं. नगरसेवक मतीन पटेलला भोवलं. संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाची बुलडोझर कारवाई. मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयावरही कारवाई. - 2008 रेल्वे भरती मारहाण प्रकरणी राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले. आंदोलनावेळी नाशकात असल्याचा राज ठाकरेंचा दावा. राज ठाकरेंनी ठाणे कोर्टात दिला जबाब. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा. भाजपसोबत असलेल्यांसोबत जाणार नसल्याचा इशारा. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची नाराजी. गुवाहाटीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट. यादी कोणी बनवली असा सवाल विचारत व्यक्त केली नाराजी. बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात. रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा गोजुबाबी गावात अपघात. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती याच गावात झाला होता. अजित पवारांच्या विमानाचा अपघात. केंद्र सरकारकडून येत्या खरीप हंगामासाठी 14 पिकांचे किमान हमीभाव जाहीर. सूर्यफुलाच्या एमएसपीत सर्वाधिक 622 रुपयांची वाढ. सोयाबीनला 5,708 तर कपाशीला 8,276चा दर. अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. उद्यापासून देशभरात अमूल दूध महागणार. वाढत्या खर्चामुळे अमूलकडून दुधाच्या दरात वाढ.